नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त माध्यमातून म्हणजेच की जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या राशनऐवजी त्यांना पैसे देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज भरता रेशनच्या ऐवजी आता पैसे द्यायला सुरुवात झालेली आहे. प्रति लाभार्थी 170 रुपयाने नवा GR नुसार आता हे पैसे दिले जात आहे. मात्र हे पैसे जमा होत असताना बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना नेमकं आणखीनही माहीत नाही की आपलं कोणत्या खात्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहे. हेच रेशनचे पैसे आता जमा होतात का? जमा झाले असतील तर कोणत्या तारखेला जमा होणार आहे व कोणत्या खात्यांमध्ये हे जमा होणार आहे? हे ऑनलाईन पद्धतीने चेक करता येतं का? हे कसं चेक करायचं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आहे. म्हणजेच की PFMMची या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे. हे वेबसाईटवरती आल्यानंतर आपण पाहू शकणार आहोत की स्टेटस नावाचं कॅप्शन म्हणजेच की ऑप्शन दाखवले जाणार आहे. या ऑप्शनवरती पेमेंट स्टेटसवरती क्लिक करायचे आहे. त्या अंतर्गत युजर ID आपल्याला क्लिक करायची आहे व युजर पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर समोर दुसरे एक पेज खुले होणार आहे, ज्यामध्ये बँकेचे नाव, अकाउंट तुम्हाला पुन्हा एकदा अकाउंट आणि कॅप्चा कोड इथे भरायचा आहे. आता बँकेच्या नावांमध्ये काय आहे, आपण बँकेच्या नावांमध्ये पहिले 4 डिजिट यांच्यामध्ये एंटर केल्यानंतर जी काही बँक असेल त्या बँकेचे नाव दाखवले जाणार आहे. त्यांच्यामधून आपल्याला निवडायचे आहे की आता आपली स्टेट बँक ऑफ इंडिया आहे की STAT म्हणजे लिहिण्याबरोबर स्टेट आहे की कोणती बँक आहे की बँक ऑफ महाराष्ट्र आहे की बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ सेंट्रल बँक आहे का, हे आपल्याला चेक करायचे हो. पहिली 4 अक्षरे टाकल्यानंतर आपल्याला यांच्यामध्ये बँक दाखवणार आहे की बँकेचे नाव हे कसे निवडायचे, काय लिहायचं व नंबर लिहायचा आहे की खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून आपल्याला OTP मागायचा आहे. यांच्यानंतर मोबाईलवरती एक OTP पाठवला जाणार आहे व आपला बँक खात्याचा नंबर लिंक असेल. नंतर वरती OTP पाठवला जाईल व OTP टाकून प्रोसेड करायचे आहे की प्रोसेड केल्यानंतर आपण पाहू शकणार आहोत की खाली आपल्याला ट्रान्झॅक्शन झालेले आहे, किती ट्रान्झॅक्शन दाखवले जात आहे. यांच्यामध्ये पाहू शकणार आहोत की APL DBT स्कीम ही जी आहे ती जे लाभार्थ्यांना APL शेतकरी जे आहे त्यांना अन्नधान्याच्या ऐवजी आता पैसे दिले जाणार आहे, त्याच ट्रान्झॅक्शन दाखवलं जाणार आहे. म्हणजेच की दुसरी MHA-DBTचं आलेलं ट्रान्झॅक्शन दाखवले जातात. अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन झालेले आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवले जाणार आहे. तुमचं ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, इतरही PFचे माध्यमातून आलेले पेमेंट असतील तुम्हाला या ठिकाणी पोर्टलवरती अकाउंटमध्ये काही असेल ते तिथे दाखवले जाणार आहे. धन्यवाद.